तर आज आपण सोडवणार आहोत सेशन 23 म्हणजे 23 सेशन नंबर सोडवणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा इथून परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किल्सच्या डाऊन एरोवर जायचं आहे। डाऊन एरोवर गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असेल किंवा प्रश्न दिलेले असेल ते सर्व आपल्याला सोडवायचं आहे। त्यानंतर रिव्ह्यू टॅबवर जा। रिव्ह्यू टॅबवर गेल्यानंतर याच्यात आपल्याला पाहायचं आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला कोणता प्रश्न वगैरे सोडवायचा आहे। तर सर्व चेक करून घ्या इथून। त्याच्यामध्ये नॉलेज चेकचे प्रश्न असू शकते, चेक करून घ्या। आणि कोणता ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ जर असेल तर ते सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं आहे। हा पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून पहिला आपल्याला नॉलेज चेक इथून स्टार्ट करायचं आहे। या स्टार्ट बटनावर क्लिक करा। तर याच्यामध्ये दोनच प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ऑफलाईन व्हर्जन वापरत असताना तुम्ही ऑफलाईन फाईल गमावू नये म्हणून ती डॅश डॅश होईल याची काळजी घ्या म्हणत आहे। तर काय होईल याची काळजी घ्यायची आपल्याला, तर सेव्ह होईल याची काळजी घ्यायची आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। मेनू बारवरील कुठल्या टॅब खाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन आढळेल म्हणत आहे। तर कोणत्या टॅब खाली एक्सपोर्टचे ऑप्शन आपल्याला मिळू शकते, तर फाईल टॅबवर ते ऑप्शन असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करा। तर बघा अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर याच्यावर क्लिक करा, याच्यामध्ये नॉलेज चेक आहे किंवा नाही चेक करून घ्यायचं आहे। बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर हे नॉलेज चेक आपल्याला ग्रीन कलर मध्ये दिलेलं नाही किंवा ऑरेंज कलर मध्ये दिलेलं नाही, ब्लॅक कलर मध्ये आहे, याचा अर्थ याला आपल्याला सोडवलं नाही तरी चालते। त्यानंतर आपल्याला डायरेक्ट सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, मजकूर किंवा संख्या अलाइन करून तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटचे स्वरूप सुधारता आणि ते वाचणे आणि समजणे सोपे होते म्हणून निवडलेला मजकूर सेंटर अलाइन करा म्हणत आहे। तर सेंटर अलाइन करण्यासाठी आपल्याला बघा इथे सेंटरचा ऑप्शन दिलेला आहे, तिथून त्याला सेंटर करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करून घ्यायचं आहे किंवा ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या। त्यानंतर पुढचा प्रश्न, सेव्हचा वापर केल्याने कार्यरत शीटची कॉपी तयार होते आणि मूळ शीट अबाधित राहते, त्यामुळे फॅमिली ट्री जनरेटर नावाने सेव्ह वापरून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह वर जा, त्यानंतर इथून डेस्कटॉप निवडायचं आहे, त्याला नाव द्यायचं असेल तर त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा। तर अशा प्रकारे ते सोडवायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे, येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातले पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। 10 प्रश्न दिलेले आहे आणि मार्क त्याला 5 दिलेले आहे। तिथून प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि ते स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती इमेज फॅमिली ट्री दाखवते ते ओळखा म्हणत आहे। तर फॅमिली ट्री इमेज कोणती दाखवत आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात म्हणजे बरोबर आहे। तुम्हाला सेल मधील टेक्स्ट त्याच्या मध्यभागी अलाइन करायचे आहे, असे करण्यासाठी तुम्ही कोणता अलाइनमेंट ऑप्शन निवडाल म्हणत आहे। तर त्यासाठी बघा मध्यभागी घेण्यासाठी आपल्याला सेंटर अलाइनमेंट घ्यायचा आहे। बघा या ऑप्शन मध्ये दाखवलेला आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे, करेक्टली आलेला आहे। तर नेक्स्ट क्वेश्चनवर क्लिक करा। MS एक्सेल ची फाईल सेव्ह करण्यासाठी तुम्ही सेव्ह किंवा सेव्ह ॲज या दोन्ही ऑप्शनवर क्लिक करू शकता म्हणत आहे। तर नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी आपल्याला सेव्ह किंवा सेव्ह ॲजवर क्लिक करावं लागेल, त्याच्यावर बरोबर आहे याचं उत्तर। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर क्लिक करा। तुमचा मित्र MS एक्सेल मध्ये फॅमिली ट्री जनरेटर टेम्पलेट कस्टमाइज करत आहे, त्याला हे जाणून घ्यायचे आहे की तो फाईल मधील कुटुंबातील सदस्याचे तपशील कसे रिसेट करू शकतो, असे करण्यासाठी योग्य पर्याय निवडा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, तर याचं उत्तर बघा फॅमिली मेंबर्स रिसेट करा, याच्यावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन, MS एक्सेल मध्ये फॅमिली ट्री जनरेटर टेम्पलेट एडिट करताना पुढील रोवर जाण्यासाठी तुम्ही खालीपैकी कोणती की वापराल म्हणत आहे। तर याचं उत्तर एंटर असणार आहे। तर एंटरवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. तर बघा आपली एक्झाम संपूर्ण झालेली आहे. त्यानंतर याच्यातनी स्कोर्स आपण पाहू शकतो. आपल्याला पूर्णपैकी पूर्ण याच्यातनी स्कोर्स आलेला आहे, तर चेक करून घ्या. त्यानंतर इथून क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. त्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करा. फॅमिली ट्री वर्कबुक या वर्कबुक मध्ये ट्री इमेज डिलीट करा आणि फाईल टॅब सेव्ह याचा वापर करून फाईलला सेव्ह करा म्हणत आहे. तर ट्रीची इमेज डिलीट करण्यासाठी ट्रीच्या इमेजला सिलेक्शन करा. डिलीटच्या आपल्या कीबोर्डवर डिलीटचं बटन दिलेलं आहे, तर त्या बटनाने त्याला डिलीट करा अशा प्रकारे. त्यानंतर फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲज वर जा किंवा सेव्ह वर गेलं तरी चालेल. तर सेव्ह करून घ्या डेस्कटॉपवर अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे आपल्याला. काय म्हटलेलं आहे बघा दुसऱ्या प्रश्नातनी, फॅमिली ट्री शीट मध्ये सुतापाट एक सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्टचा कलर आपल्याला कोणता करायचा आहे. स्टँडर्ड रेड कलर मध्ये बदला म्हणत आहे. तर सुतापा या नावाला सिलेक्शन करा. फॉन्ट कलर मध्ये जायचं आहे आणि स्टँडर्ड रेड कलर इथून निवडायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, फाईल टॅब सेव्हचा वापर करून फॅमिली ट्री वर्कबुक तुमच्या डेस्कटॉपवर फॅमिली ट्री नावाने जनरेट करा म्हणत आहे. तर फॅमिली ट्री नावाने जनरेट करण्यासाठी काय म्हटलेलं आहे, फाईल टॅब सेव्हचा वापर करून या नावाने ते सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्हवर जा, डेस्कटॉप निवडायचं आहे. डेस्कटॉप निवडा आणि त्यामध्ये कोणतं नाव टाईप करायचं आहे, फॅमिली ट्री वर्कबुक. तर जे नाव सांगितलं असेल, जनरेटर नाव सांगितलं फॅमिली ट्री जनरेटर, ते त्याला कॉपी करून घ्या आणि तेच नाव मी याच्यामध्ये फाईलला देत आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही ते कॉपी पेस्ट केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फॅमिली ट्री शीट मध्ये सेल राकेश सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ते सेंटर अलाइन करा म्हणत आहे. तर राकेश नावाला सिलेक्शन करून घ्या आणि इथून सेंटर बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे त्याला सेंटर अलाइन द्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फॅमिली मेंबर शीट मध्ये सेल B2 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर सेल B2 ला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट एंटर करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून ते बोल्ड करा म्हणत आहे आणि इटॅलिक इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर त्यामध्ये बघा कोणतं नाव टाईप करायचं आहे. तर जे नाव टाईप करायचं असेल ते नाव इथून कॉपी करून घ्या आणि त्यामध्ये ते नाव पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. पेस्ट केलं त्यानंतर त्या नावाला बोल्ड आणि इटॅलिक करा म्हणतात. इथून त्याला बोल्ड करा आणि इथून त्याला इटॅलिक करायचं अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फचे सर्व प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर आपल्याला एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. त्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, मिडी पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड सारखी सांगीतिक साधने साऊंड कार्डला जोडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सिरियल पोर्ट्स असतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. मॅक ओएस हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर हे ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण आहे. म्हणजे उत्तर चूक आहे. आपल्याला एमएससीआयटीचे पुस्तक आपल्या केंद्रातर्फे मिळाले आहे का म्हणत आहे. तर याचं उत्तर हो आहे. एमएससीआयटी पुस्तकामधील अभ्यास आपण कुठे करता म्हणत आहे. तर केंद्रामध्येही करतो आणि घरी सुद्धा करतो. तर दोन्ही ठिकाणी हे त्याचं उत्तर असणार आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट झालेलं आहे आणि अशा प्रकारे इरा सेशन 23 सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे.